तयार झालाय आपला चीज पनीर घोटाळा. करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवणार आहे पनीर घोटाळा. तर पनीर घोटाळा बनवण्यासाठीचं साहित्य पहा. हे आहे पनीर, कापलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, वाटण, कांदा खोबऱ्याचं वाटण जे खोबरं भाजून घेतलेलं आहे. इकडे आहे टोमॅटो कापलेला आणि 7-8 काजू मी कट करून घेतलेले आहेत. आणि हा पनीर पनीर आपण खिसून घेणार आहोत. इकडे आहे हळद, हिंग, धना जिरा पावडर आणि गरम मसाला लागणार आहे. तर आता मी पनीर घोटाळा बनवायला सुरुवात करते. सगळ्यात पहिल्यांदा मी पनीर खिसून घेणार. इकडे मी पनीर खिसून घेतलेलं आहे आणि फोडणीसाठी आहे बटर. तर आता आपण पनीर घोटाळा बनवायला सुरुवात करूया. इकडे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. 1 चमचा तेल घातलंय. आता घालूया बटर. परत 1 चमचा तेल घालूया. आता घालूया जिरं. जिरं तडतडलं की लगेच हिंग घालूया. आता घालते कांदा. कांदा तळून झालाय. आता घातले आलं लसूण पेस्ट, टोमॅटो, काजूचे तुकडे, कांदा खोबऱ्याचं वाटण. वाटणाने छान चव येते. व्हेज नॉनव्हेज दोन्हीसाठी मी बनवून ठेवते. आता सगळे मसाले मी तेलामध्ये खरपूस भाजून घेणार आहे. खोबऱ्याचा वास सुटतो तोपर्यंत परतून घ्यायचं. टोमॅटो मऊ झालेला आहे आणि खोबरंही छान भाजलेलं आहे. आता घालूया हळद, हिंग आणि गरम मसाला. आता मी घातलंय हळद, गरम मसाला आणि जिरा पावडर. तीही परतून घेऊया. आता घालते मी अंबारीचा कांदा, लसूण, तिखट मसाला. चवीला छान असतो पण तिखट असतो. तर तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट लागतं त्या प्रमाणातच वापरा. आमच्याकडे जास्त तिखट आणि आंबट कोणी खात नाही, त्यामुळे मी टोमॅटो पण कमीच वापरलेला आहे. इकडे मी झाकण ठेवून मसाला चांगला शिजवून घेतलेला आहे आणि सगळे मसाले मिक्स झालेत आणि मऊ झालेले आहेत. आता घालते मी संडे स्पेशल गरम मसाला. आता या मसाल्यामध्ये मी ज्या भांड्यात वाटण करून घेतलं होतं ना मिक्सरच्या, तेच पाणी घालणार आहे आणि एक उकळी काढणार आहे. आता उकळी आलेली आहे. मी चवीप्रमाणे मीठ घालते. आता घालते किसलेलं पनीर. आता हे आपण छान मिक्स करून घेऊया आणि याला 1-2 उकळ्या काढूया. कारण पनीर जास्त शिजवायची गरज नसते, त्यामुळे जास्त शिजवत बसायचं नाही. आता घालते कोथिंबीर. तयार झाला आपला पनीर घोटाळा.